आणखी एक महत्त्वाची बातमी, चार्जशीटमध्ये अनेक गोष्टी चुकतायत असा अंजली दमानिया यांनी म्हटलंय। चार्जशीटमध्ये पूर्ण माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर देशमुखांच्या हत्येनंतर सर्व कुठे गेले, कुणी मदत केली या गोष्टींची माहिती अद्यापही मिळाली नसल्याचंही त्या म्हणाल्यात। चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंना वाचवण्याचे प्रयत्न होताना दिसतायत अशी ही शंका अंजली दमानिया यांनी उपस्थित केली। वाटतंय की आत्ताच्या घटनेला चार्जशीटमध्ये अनेक गोष्टी चुकतायत आणि बिग टाइम चुकतायत। त्याच्यात आता सुदर्शन घोळेचा जो काही माध्यमांकडे जबाब आलाय, त्या जबाबाची जर आपण बघितलं तर ते पूर्णच्या पूर्ण फ्लॉड असा जबाब आहे। आता अर्धवट म्हणजे ज्या खून झाल्यानंतर पुढे काय झालं हे त्याच्यात काहीही उल्लेख नाहीये। म्हणजे खून केल्यानंतर हे गेले कुठे, कोणाच्या सांगण्यावरनं गेले, कोणी मदत केली, या काहीच गोष्टी त्याच्यात आल्या नाहीयेत। सातपुडा बंगल्यात याची खंडणीचा आरोप झाला, 3 कोटी मागितली गेली, 2 कोटीत व्यवहार ठरला आणि तिथे अवादाचे जे तंबोळी म्हणून होते, 2 सुनील शिंदे होते, नंतर कराड होते, यांच्या कोणाचीही स्टेटमेंट नाही, याचा कुठलाही उल्लेख चार्जशीटमध्ये नाही। तर मला हे सगळं चार्जशीट या लोकांना वाचवण्यासाठी आणि स्पेशली धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी होताना दिसतंय।